तुम्हाला माहीत असेल, नाशिकच्या देवळाली या ठिकाणी एका चिमुकलीवर अत्याचार झाला आणि त्याच्यानंतर संबंधित ग्रामस्थांनी अक्षरशः कोर्टामध्ये जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला. व्यवस्था इतकी सडलेली आहे की राज्यात काय चालू आहे हे समजायला वाव नाही. कायद्याचा धाक राहिलेला नाही. विकृती वाढलेल्या आहेत. याच्यावर उपाय हा एकच, शिवाजी महाराजांच्या काळातील जे शासन होतं ते शासन चालू करणं. कारण विचार करा, त्या चिमुकलीचा काय दोष आहे? तिच्या वडिलांचं आणि संबंधित व्यक्तीचं कोणता तरी वाद होता आणि त्या विकृत माणसाने, नराधमाने संबंधित चिमुकलीवर अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या केली. आणि आपण जर आज देखील न्यायालय, कोर्ट, कचेरी ह्याच्यामध्ये न्याय मागत असो आणि तो न्याय मिळायला अक्षरशः काही महिने, काही वर्ष जर लोटले जात असतील तर सामान्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहील का? न्यायव्यवस्थेनं न्यायव्यवस्थेचं काम करावं. मात्र असे जे खटले आहेत, हे खटले मी तर म्हणतो एका आठवड्याच्या आत उरकून संबंधित व्यक्तींना भर चौकात फाशी दिली पाहिजे. कारण त्याशिवाय कायद्याचा दबाव राहणार नाही. इथून पुढे ज्या विकृती अशा विकृत कृत्य करतील त्यांच्यावर लगाम लागेल. मात्र जर आपण अजूनही साक्षी, पुरावे आणि कोर्ट, कचेऱ्या, न्याय ह्या जर प्रतीक्षेत जर राहिलो तर मात्र अवघड होईल. असे किती जणांचे बळी आपण अजून घेणार आहोत? समाज म्हणून आम्ही कुठंतरी विचार करायला पाहिजे. पक्ष कोणताही असो, राजकीय पुढाऱ्यांची संवेदनशीलता कमी झाली का असं वाटतं. कारण हा महाराष्ट्र तो महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी इतक्या जलद न्याय दिले की त्यांच्या राज्यामध्ये कोणाची माता बहिणीकडे, स्त्रियांकडे डोळे उघडून बघण्याची हिंमत देखील नव्हती. स्त्रियांच्या प्रति आदर होता. तो महाराष्ट्र कुठे गेला आहे? मला प्रश्न पडतो. इतक्या चिमुकलीवर अन्याय होऊन देखील आम्ही गप्प का? हे प्रकरण नाशिकचं नको असून संपूर्ण महाराष्ट्राचं, संपूर्ण देशाचं आहे. यामध्ये चिमुकलीला न्याय भेटणं खूप आवश्यक आहे. तर पुढील ज्या विकृत्या आहेत त्या विकृत्या थांबतील. अन्यथा ह्या विकृत्या अशाच वाढत जातील. माझं न्यायव्यवस्थेला प्रामाणिकपणे हात जोडून विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या. कारण शेवटी आमचा विश्वास न्यायव्यवस्था म्हणून तुमच्यावर आहे. पोलीस प्रशासनाने त्यांचं लवकरात लवकर काम करावं, संबंधित व्यक्तीला फाशी भेटावी. तुम्हाला काय वाटतं?